टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज। महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक पक्ष तैनात झाले आहेत। एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीने देखील आता माधुरी धनंजय गाडे, संजय बाबूराव गाडे, अलका अरुणराव निंबाळकर, भास्कर मारुती पांडुळे असे 4 उमेदवार मैदानात उतरवले आहेत। मुकुंदनगर प्रभाग 4 मध्ये आता नवीन रंगत पाहायला मिळणार आहे। एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीने आता प्रचाराला सुरुवात केली असून महानगरपालिकेचे माजी सभापती संजय गाडे यांनी उमेदवारी करत पक्षाची धुरा सांभाळली आहे। यावेळी संजय गाडे यांनी माध्यमांशी बोलताना मुकुंदनगरकरांच्या सेवेसाठी आखलेल्या नियोजनाची माहिती दिली आहे। पाहूयात। नमस्कार, मी संजय बाबूराव गाडे, वार्ड क्रमांक 4, आमचं अनुक्रमांक 4, आमचं चिन्ह हे कब्बशी। आम्ही अ मध्ये माधुरी धनंजय गाडे, ब मध्ये संजय बाबूराव गाडे, क मध्ये अलका अरुण निंबाळकर आणि ड मध्ये भास्कर मारुती पांडुळे, हे असे 4 उमेदवार आम्ही एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीतर्फे निवडणुकीत रिंगणात उतरलेलो आहे। आज आम्ही नगरकरांना आव्हान करतो की आमच्या ह्या 4ही उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून द्यावा, अशी मी आग्रहाची विनंती करतो। कारण मागचा जो आमचा काळ होता, माझा काळ होता, त्यावेळेस माझ्या दारात लोक यायचे, तुमचे तक्रारी सांगायचे, तक्रारी मी निवारण करून देत होतो। तसं ह्या काळात आता मागं राहिलं नाही, कुणी कोणाच्या दारात जाऊ शकत नाही, पण संजू काकाच्या दारात कुणी पण येऊ शकतं, हे मुकुंदनगरकरांना माहिती आहे, सुशिक्षित लोकांना, त्यांना सर्वांना माहिती आहे गाडे फॅमिली कशी। त्याच्यामुळं आणि हे मुकुंदनगरचं एक आपला भाग आहे। मुकुंदनगर व्यतिरिक्त गोरगरिबांचे कामं खूप असतात, वाढ सोडून, जे सरकारी कार्यालय असो, तुमचं सिव्हिल हॉस्पिटलचे कामं किंवा दवाखान्याचे कामं, बरेच कामं असतात व्यतिरिक्त वाढ सोडून, तर ते करायचं माझा 100% प्रयत्न आहे आणि ते मी करणार, 100% करणार लोकांसाठी। आता तसं पाहिलं तर आपल्या मुकुंदनगरच्या जे मार्केटला मंगळवार बाजारात जातात महिला, तर माझा एक माझ्या डोक्यात विचार आहे की एक मार्केट, आठवडा मार्केट हे मुकुंदनगरला भरायला पाहिजे। आणि दुसरं की एक 50 खाटाचं कमीत कमी बाळासाहेब देशपांडेचे जी उपकेंद्र म्हणून डिलिव्हरी हा आपल्या मुकुंदनगरला 100% मी ओपन करण्याचा प्रयत्न करेन। आणि एक आपल्या युवक आता तसं पाहिलं तर आमच्या 1ली ते 10वी पर्यंत आपल्या यशवंतराव गाडे शैक्षणिक संस्थेत आहेच विद्यार्थी, पण त्याच्यानंतर जे ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज राहिलेले, हा प्रश्न तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना थेट DSP चौक हायवे ओलांडून जावं लागतो। बरेच ॲक्सिडेंट पण झालेले आहेत, खूप काहींच्या लोकांना भोगलेले विद्यार्थ्यांनी। तर त्या विद्यार्थ्यांसाठी, माझ्या बांधवांसाठी, माझ्या मुलांसाठी आम्ही इथं एक ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज उघडण्याचा माझा प्रयत्न राहील। टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज।